in yesterday's lecture we have seen some molecules, okay. Those molecules are Be2 molecule, then B2 molecule and N2 molecule, okay. In today's lecture we are going to see the O2 molecule, the formation of O2 molecule, how O2 molecule is formed according to molecular orbital theory, ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला त्याचं मॅग्नेटिक कॅरेक्टर जे आहे ते मॅग्नेटिक कॅरेक्टर पाहायचे. तर सगळ्यात महत्त्वाचं ह्याचं मॅग्नेटिक कॅरेक्टर आहे. मग ते कसं आहे ते आपण एंडला पाहूयात, ठीक आहे. त्याच्या अगोदर आपण काय पाहूयात, मॉलिक्युलर O2 मॉलिक्युलची जी काय हे आहे एनर्जी लेवल डायग्राम आहे ती कशा प्रकारे असेल, ठीक आहे. सो आता O2 मॉलिक्यूल कसं बनणार आहे, दोन ॲटॉमिक ऑर्बिटलच्या कॉम्बिनेशन पासून बनणार आहे. ॲटॉमिक ऑर्बिटल कोणाचे, ऑक्सिजनचे. दोन ऑक्सिजन ॲटम कंबाईन होणार आणि त्याच्यापासून काय तयार होणार आहे, O2 मॉलिक्यूल तयार होणार आहे. आता ऑक्सिजन ॲटमचा जो काय ॲटॉमिक नंबर आहे तो किती आहे, 8, आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p4, ठीक आहे. आता यामध्ये हा जो 2s आहे तो काय करणार नाही आहे, एनर्जी लेवल डायग्राममध्ये पार्टिसिपेट करणार आहे. तो कसा राहणार आहे, नॉन बॉन्डिंग राहणार आहे. कारण त्याची एनर्जी कशी आहे, लोअर एनर्जी आहे, त्यामुळे तो कसा राहील, नॉन बॉन्डिंग आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे काही 2s2 आणि 2p4 आहे याचं काय करायची, एनर्जी लेवल डायग्राम ड्रॉ करायची. मग त्यामध्ये फर्स्ट काय घेणार आपण, 2s ऑर्बिटल घेणार. आता काय होणार इथे, 2s चे दोन ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होणार आणि त्याच्यापासून किती ॲटॉमिक मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होणार, 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होणार. जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होतात तेवढं काय तयार होतात, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होतात. मग 2s हे दोन ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होऊन त्याच्यापासून सिग्मा 2s आणि सिग्मा स्टार 2s हे काय तयार होणार, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. त्यानंतर नेक्स्ट आहे 2p, ठीक आहे. 2p मध्ये किती ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत, हे 3, एका आयटमचे 3 आणि दुसऱ्या आयटमचे 3, असे टोटल 6. मग 6 ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होणार आणि त्याच्यापासून 6 मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होणार, ठीक आहे. आता मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये बॉन्डिंगमध्ये सिग्मा 2px, पाय 2py अँड पाय 2pz, आणि अँटी बॉन्डिंगमध्ये पाय स्टार 2py, पाय स्टार 2pz आणि पाय स्टार 2px, ठीक आहे. आता इथे आपल्याला काय दिसणार आहे, चेंज दिसणार आहे. तो चेंज कुठला, जे काही N2 मॉलिक्यूल होतं, N2 मॉलिक्यूलमध्ये हा जो काही सिग्मा 2px आहे तो कुठे होता, हायर एनर्जी लेवलला होता, आणि हे जे काही दोन आहेत पाय 2py आणि पाय 2pz ते कुठे होते, लोअरला. आता हे चेंज कशामुळे झाले, तर हा जो काय बॉन्ड आहे ऑक्सिजन ॲटममध्ये सिग्मा बॉन्ड तो कसा असतो, स्ट्रॉंग बॉन्ड असतो, आणि त्याच्यामुळे त्याची एनर्जी कशी असते, लोअर एनर्जी असते. याच्यामुळे काय झालं, ह्या एनर्जी लेवलमध्ये चेंजेस झाले, ठीक आहे. मग हे काय झालं, ह्या तयार झालेल्या मॉलिक्युलर ऑर्बिटल्स, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं फिलिंग करायचं. 2s मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, एका ॲटममध्ये 2, म्हणजे आपल्याकडे दोन ॲटॉमिक ऑर्बिटल, त्याच्यामध्ये किती असणार, एकामध्ये 2 1 2, दुसऱ्यामध्ये 2 1 2, असे टोटल 4 इलेक्ट्रॉन्स आपल्याला पेअर करायचे. मग पेअरिंग कशी, ऑफ प्रिन्सिपलनुसार, लोअर टू हायर एनर्जी आणि होम्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी, त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला काय करायचे, इलेक्ट्रॉन्स फिलअप करायचे. अगोदर काय करायची, लोअर एनर्जी लेवल फिलअप करून घ्यायची. टोटली पेअरिंग झालं की त्याच्यानंतर हायरला जायचं. मग 1 2 3 अँड 4 हे टोटल 4 इलेक्ट्रॉन कशामधील, 2s ऑर्बिटलमध्ये. आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला, 2p कडे. 2pच्या एका ॲटममध्ये किती, 4 इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे. मग हे एका 2p मध्ये 4 आणि दुसऱ्या 2p मध्ये 4 इलेक्ट्रॉन, असे टोटल किती, 8 इलेक्ट्रॉन्स आपल्याला फिलअप करायचे. सेम लोअर टू हायर. मग फर्स्ट काय होणार, सिग्मा 2px मध्ये पेअरिंग होणार, त्यानंतर कुठे जाणार, पाय 2py, इथे फर्स्ट अनपेड, त्यानंतर पाय 2pz अनपेड, आणि अगेन काय स्टार्ट होणार, पेअरिंग. हे काय झाले, टोटली 6 इलेक्ट्रॉन्स राहिले, किती, 2 इलेक्ट्रॉन्स कुठे जाणार, अँटी बॉन्डिंगमध्ये, त्याच्यामध्ये इथे एक अनपेड आणि इथे एक अनपेड, असे टोटल किती इलेक्ट्रॉन्स फिलअप केले आपण, 8 इलेक्ट्रॉन फिलअप्स केले, कशामध्ये, 2p ऑर्बिटलमध्ये. सो ही काय झाली, एनर्जी लेवल डायग्राम फॉर O2 मॉलिक्यूल. आता आपल्याला काय करायचं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं प्रेडिक्ट करायचं. आपण याबद्दलच पाहिलेलं आहे. हे हा जो काय 2s ऑर्बिटल असतो त्याच्यासाठी आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित नाही, त्याच्यासाठी आपण कशाचा यूज करतो, कॅपिटल Kचा. आता इथे 2 टाइम्स K कशासाठी, कारण दोन ॲटॉमिक ऑर्बिटल असतील 1s चे, त्यामुळे 2 टाइम्स K, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय येणार, सिग्मा 2s त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, त्यानंतर सिग्मा स्टार 2s त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, त्यानंतर त्याच्यावरची एनर्जी लेवल सिग्मा 2px2, त्यानंतर पाय 2py2, पाय 2pz2, त्याच्यानंतर पाय स्टार 2py2, पाय स्टार 2pz2 आणि
सिग्मा स्टार 2p ह्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार 0 इलेक्ट्रॉन, कारण कसं आहे ते व्हॅकंट ऑर्बिटल आहे. सो हे काय झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर ऑक्सिजन ॲटम. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय कॅल्क्युलेट करायची, सर्वात इम्पॉर्टंट बॉन्ड ऑर्डर. ठीक आहे. बॉन्ड ऑर्डर कशी कॅल्क्युलेट करतो, 1/2 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे. बॉन्डिंग मध्ये किती आहे कॅल्क्युलेट काउंट करायचे, 1 2 3 4 5 6 7 8 असे टोटल 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग बॉन्डिंग मधील 8 आणि अँटी बॉन्डिंग मधील 4 कसे काय 1 2 3 अँड 4 असे टोटल 4. मग 2 1 2 2 2 4 असे किती आले 2. ठीक आहे. म्हणजे बॉन्ड ऑर्डर किती आहे 2. बॉन्ड ऑर्डर 2 म्हणजे किती बॉन्ड्स प्रेझेंट आहेत 2 बॉन्ड्स प्रेझेंट आहेत, एक सिग्मा बॉन्ड आणि एक पाय बॉन्ड. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे मॅग्नेटिक कॅरेक्टर. आता आपण पाहिलं मॅग्नेटिक कॅरेक्टरमध्ये अनपेड इलेक्ट्रॉन्स असतील तर पॅरामॅग्नेटिक आणि पेड इलेक्ट्रॉन्स असतील तर डायमॅग्नेटिक. ठीक आहे. आता याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स अनपेड आहेत 2 इलेक्ट्रॉन्स हे अनपेड आहेत, त्यामुळे मॅग्नेटिक कॅरेक्टर काय येणार पॅरामॅग्नेटिक. ठीक आहे. आता हेच आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे की मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी काय सांगते की हा जो काय ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे तो कसा आहे पॅरामॅग्नेटिक आहे. परंतु आपण जर व्हीबीटीचा विचार केला तर व्हीबीटी काय सांगते की हा जो काय ऑक्सिजन ॲटम आहे तो काय आहे डायमॅग्नेटिक. म्हणजेच काय व्हीबीटी काय करते की ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट आहे हे आपल्याला सांगते, करेक्टली सांगते, परंतु त्याचं जे काय मॅग्नेटिक कॅरेक्टर आहे ते सांगण्यामध्ये काय करते ती फेल करते. त्यामुळे काय होतं आणि प्रॅक्टिकली आपण ऑक्सिजन मॉलिक्युलचा जर विचार केला तर ते कसं आहे पॅरामॅग्नेटिक आहे. त्यामुळे यमो थेरी जी आहे म्हणजे मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी ही काय आहे व्हीबीटी पेक्षा सुपेरियर आहे. आता व्हीबीटी काय सांगते हा कसा आहे डायमॅग्नेटिक ऑब्वियस आहे, कारण हे काय होणार ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशन होणार. आता हे काय करतात व्हीबीटी मध्ये हे इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करतात. इलेक्ट्रॉनचं शेअरिंग कशासाठी त्यांच्यामधील काय करण्यासाठी ऑक्टेट जे आहे ते कम्प्लीट करण्यासाठी. ठीक आहे. मग हे ऑक्टेट कम्प्लीट झाल्यानंतर सर्व बॉन्ड काय होतात तयार होतात आणि त्याच्यापासून काय तयार होतं ऑक्सिजन मॉलिक्यूल तयार होतो. आणि याच्यावरून काय सांगितलं जातं की ऑक्सिजन मॉलिक्यूल हा व्हीबीटी नुसार डायमॅग्नेटिक आहे, परंतु प्रॅक्टिकली आपण विचार केला तर तो कसा आहे पॅरामॅग्नेटिक आहे. आणि हे पॅरामॅग्नेटिझम कोण प्रूव्ह करतं मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी प्रूव्ह करते. त्यामुळे हे जी काय मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी जी आहे दॅट इज सुपेरियर दॅट व्हॅलन्स बॉन्ड थेअरी. ठीक आहे. सो हा पूर्ण काय होता ऑक्सिजन मॉलिक्यूल होता. हे जे काय पॅरामॅग्नेटिझम आहे ऑक्सिजन मॉलिक्यूलचं हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हे कोणी प्रूव्ह केलेलं आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरीनं प्रूव्ह केलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला याच्यामध्ये नेक्स्ट पाहायचं आहे की हे जे काय अँटी बॉन्डिंग्स आहेत ऑक्सिजन मॉलिक्यूलमध्ये ह्या अँटी बॉन्डिंग्समध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन्सचा चेंजेस होतात तेव्हा त्याच्यावरती कशी इफेक्ट होतात बॉन्ड ऑर्डरवरती आणि त्याच्या बॉन्ड लेंथवरती ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचंय. ठीक आहे. मग आपण काय करणार आहे व्हेरियस स्पेसिस घेणार आहेत ऑक्सिजन ॲटमचे आणि त्याच्यावरून आपण काय काढणार बॉन्ड ऑर्डर काढणार आणि त्याची बॉन्ड लेंथ ठरवणार. ठीक आहे. सो आपण ते स्टार्ट करूया. इथपर्यंत सर्वांना समजलं असेल ही एनर्जी लेवल डायग्राम आहे. याच्यामध्ये इथे चेंजेस होतात. ठीक आहे. आपण जर N2 शी कंपॅरिझन केलं तर हे काय आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन O2 मॉलिक्युलचं बॉन्ड ऑर्डर किती आहे 2, म्हणजे ऑक्सिजनमध्ये किती बॉन्ड्स प्रेझेंट असतात तो 2 बॉन्ड्स प्रेझेंट असतात आणि त्याचं मॅग्नेटिक कॅरेक्टर काय आहे पॅरामॅग्नेटिक. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण पाहूयात इफेक्ट ऑफ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स ऑन बॉन्ड लेंथ इन ऑक्सिजन ॲटम ऑक्सिजन मॉलिक्यूल. ठीक आहे. म्हणजे अँटीबॉन्डिंगमध्ये इलेक्ट्रॉनचं चेंजेस झालं तर कशा प्रकारे त्याची बॉन्ड लेंथ चेंज होते ते आपल्याला पाहायचं. ठीक आहे. आता त्याच्यासाठी आपण पहिला स्पेसिस घेणार आहे O2+ आयन. ठीक आहे. आता आपण इथे काय घेऊया O2+ आयन घेऊया. O2 मॉलिक्यूलचा इथपर्यंत संपलेला. ठीक आहे. आता O2+ आयन. आता काय झालं इथे O2+ आयन असल्यामुळे काय होतं प्लस चार्ज इन्क्रीज झाला. म्हणजेच काय झालं याच्यातील एक निगेटिव्ह इलेक्ट्रॉन जो आहे तो कमी झाला. ठीक आहे. म्हणजे काय झालं एक इलेक्ट्रॉन आपण काय केला रिमूव्ह केला. मग तो रिमूव्ह कशामधून करणार अँटीबॉन्डिंग मधून करणार. ठीक आहे. मग आपण काय करू यामधील एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करू. म्हणजे टोटल किती इलेक्ट्रॉन राहिले इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 असे टोटल किती इलेक्ट्रॉन झाले 11 इलेक्ट्रॉन झाले. मग ही कोणासाठी एनर्जी लेवल डायग्राम आहे O2+ आयन साठी. आता याच्यावरूनच आपल्याला याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बॉन्ड ऑर्डर
ठीक आहे, या सर्व गोष्टी प्रेडिक्ट करायच्यात. आणि बॉन्ड लेंथ, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येईल, आपण कशामधून तो रिमूव्ह केला, पाय स्टार 2pz. इथे काय येणार, 0 येणार. ठीक आहे, बॉन्ड लेंथ किती आली, बॉन्ड लेंथ कशी काढणार मग आपण, ह्याच्यामध्ये बीएमओ मध्ये म्हणजे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे, 8 ॲज इट इज आहेत. आता चेंजेस कोणामध्ये झाले, अँटी बॉन्डिंग मध्ये झाले. किती आहेत, 1 2 3. किती झाले, 3 इलेक्ट्रॉन्स झाले. बॉन्ड ऑर्डर काय झाली, 2.5 झाली. ठीक आहे, बॉन्ड ऑर्डर 2.5 झाली. आता बॉन्ड लेंथ, जो काही नॉर्मल O2 मॉलिक्यूल आहे त्याची बॉन्ड लेंथ जी आहे ती आहे 2.12 अँगस्ट्रॉम युनिट, 1.21 अँगस्ट्रॉम युनिट. ठीक आहे, आता हे चेंजेस झाल्यामुळे म्हणजे बॉन्ड ऑर्डर इन्क्रीज झाल्यामुळे ह्याच्यामध्ये काय होणार आहे, बॉन्ड ऑर्डर काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे, 1.12 अँगस्ट्रॉम युनिट. ठीक आहे, म्हणजे काय, बॉन्ड ऑर्डर इन्क्रीज झाली तर बॉन्ड लेंथ काय होते, डिक्रीज होते. वाइस वर्सा. ठीक आहे, हे काय होतं, बॉन्ड ऑर्डर मध्ये चेंजेस झाल्यानंतर बॉन्ड लेंथ मध्ये पण काय होतं, चेंजेस होतात. मग O2 प्लस आयन मध्ये बॉन्ड ऑर्डर किती, बॉन्ड लेंथ किती आहे, 1.12 अँगस्ट्रॉम आणि त्याची बॉन्ड ऑर्डर किती आहे, 2.5. ठीक आहे, बॉन्ड ऑर्डर इन्क्रीज झाली. नॉर्मल जो काय O2 मॉलिक्यूल आहे त्याची बॉन्ड ऑर्डर किती होती, 2 होती. आता ही किती झाली, 2.5 झाली. मग त्याची बॉन्ड लेंथ काय झाली, कमी झाली. बॉन्ड ऑर्डर इन्क्रीज झाली की बॉन्ड लेंथ डिक्रीज होते, किंवा बॉन्ड ऑर्डर डिक्रीज आहे तर बॉन्ड लेंथ काय होते, इन्क्रीज होते. ठीक आहे, हा होता पहिला स्पेसिस. आता आपल्याला पाहायचा आहे सेकंड, तो घेऊया आता आपण O2 मायनस आयन. ठीक आहे, आता इथे मायनस चार्ज आहे. ठीक आहे, मायनस चार्ज म्हणजे काय, एक इलेक्ट्रॉन नॉर्मल O2 मॉलिक्यूल पेक्षा एक इलेक्ट्रॉन काय करायचं, आपल्याला इन्क्रीज करायचं. म्हटल्यावर तो आपण कुठे टाकणार, पाय स्टार 2py मध्ये टाकणार. म्हटल्यावरती इथे काय येणार, 2 इलेक्ट्रॉन, इथे 1 इलेक्ट्रॉन. मग आपल्याला काय करायचंय, बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करायचे. 1 2 3 4 5 6 7 8. 8 इलेक्ट्रॉन ॲज इट इज, चेंजेस फक्त अँटी बॉन्डिंग मध्ये होणार. 1 2 3 4 5. इथे किती आलं, 1.5. O2 मायनस आयन मध्ये बॉन्ड लेंथ किती, बॉन्ड ऑर्डर किती आली, 1.5. आता इथे काय झाली, ती डिक्रीज झाली, बॉन्ड लेंथ डिक्रीज झाली, बॉन्ड ऑर्डर डिक्रीज झाली, जी 2 पासून कुठपर्यंत आली, 1.5 पर्यंत आली. बॉन्ड लेंथ डिक्रीज झाली म्हटल्यावर बॉन्ड ऑर्डर डिक्रीज झाली म्हटल्यावर बॉन्ड लेंथ काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि यामध्ये जी ती किती असणार आहे, 1.26 अँगस्ट्रॉम युनिट. ठीक आहे, म्हणजे काय, बॉन्ड लेंथ डिक्रीज झाली, बॉन्ड ऑर्डर डिक्रीज झाली, बॉन्ड लेंथ इन्क्रीज झाली या रूल नुसार. ठीक आहे, सो हा काय होता, O2 मायनस आयन. याच्यामध्ये आपण काय केलं, एक इलेक्ट्रॉन इन्क्रीज केला. तो कशामध्ये इन्क्रीज केला, पाय स्टार 2py मध्ये इन्क्रीज केला. ठीक आहे, म्हणजे काय झालं, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन चेंज झालं. पाय स्टार 2py 2, पाय स्टार 2pz 1. ठीक आहे, सो त्याची बॉन्ड ऑर्डर 1.5 आली आणि बॉन्ड लेंथ किती झाली त्याची, 1.26 झाली. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला नेक्स्ट मॉलिक्यूल घ्यायचा आहे O2 मायनस आयन. आता इथे काय झालं, मायनस चार्ज अजून एकने इन्क्रीज झालं म्हटल्यावर आपल्याला अजून एक इलेक्ट्रॉन इन्क्रीज करायला लागेल. सो असे टोटल किती इलेक्ट्रॉन झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. असे टोटल 14 इलेक्ट्रॉन्स झाले. आता सेम चेंजेस इकडे करायचे.
आता कोणामध्ये आपण इन्क्रीज केलंय पाय स्टार 2p मध्ये, मतलब त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार 2. सो हे काय झालं O2 2 आयनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता बॉन्ड लेंथसाठी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मधील इलेक्ट्रॉन्स ॲज इट इज 8 राहणार. आता आपल्याला अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मधील इलेक्ट्रॉन्स पाहिजे. 1 2 3 4 5 6. हे किती झाले 6. 8 मधून 6 गेल्यानंतर 2. बॉन्ड ऑर्डर काय झाली ते 1. बॉन्ड ऑर्डर 1 झाली म्हटल्यावरती बॉन्ड लेंथ काय ती अजून इन्क्रीज होणार. ती किती होणार 1.49 एंगस्ट्रॉम. 1.49 एंगस्ट्रॉम युनिट. ठीक आहे. सो हे काय आहे टोटल O2 2 आयनचं मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम आहे. ठीक आहे. सो आपण अशा प्रकारे काय पाहिले जे काही चेंजेस होतात अँटीबॉन्डिंग ऑक्सिजन मॉलिक्युलच्या अँटीबॉन्डिंग लेवलमध्ये, ते चेंजेस झाल्यानंतर त्याच्या बॉन्ड ऑर्डरमध्ये कसे चेंजेस होतात आणि त्याच्या बॉन्ड लेंथमध्ये कसे चेंजेस होतात ते आपण याच्यामध्ये पाहिले. ठीक आहे. सो जेव्हा बॉन्ड ऑर्डर इन्क्रीज होते तेव्हा बॉन्ड लेंथ काय होते डिक्रीज होते, आणि जेव्हा बॉन्ड ऑर्डर डिक्रीज होते तेव्हा बॉन्ड लेंथ काय होते इन्क्रीज होते. ठीक आहे. सो हे काय होतं टोटल ऑक्सिजन मॉलिक्युल विषयीचं इन्फॉर्मेशन होती. ठीक आहे. आता जेव्हा आपण हे स्पेसिस पाहिले, सो ह्या स्पेसिसमध्ये आपण कुठले कुठले पाहिले, त्यामध्ये O2 प्लस आयन पाहिला. ठीक आहे. O2 प्लस आयन मध्ये काय झाली होती बॉन्ड ऑर्डर इन्क्रीज झाली होती, त्यामुळे त्याची बॉन्ड लेंथ काय झाली होती डिक्रीज झाली होती. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पाहिला आपण O2 मायनस आयन पाहिला. O2 मायनस आयन मध्ये O2 मायनस आयन जो आहे तो कशामध्ये यूज केला जातो सुपर ऑक्साइड्स मध्ये यूज केला जातो. त्याच्यामध्ये काय झालं होतं एक इलेक्ट्रॉन आपण इन्क्रीज केलं होतं. जे 12 इलेक्ट्रॉन होते त्या 12 इलेक्ट्रॉनचे 13 इलेक्ट्रॉन झाले आणि त्याची बॉन्ड ऑर्डर काय झाली होती तिथे डिक्रीज झाली होती. ठीक आहे. बॉन्ड ऑर्डर डिक्रीज झाल्यामुळे त्याची बॉन्ड लेंथ काय झाली होती इन्क्रीज झाली होती. त्यानंतर आपण पाहिला O2 2 O2 2 जे आहेत ते पेरॉक्साइड्स मध्ये यूज केले जातात. ठीक आहे. सो पेरॉक्साइड मध्ये यूज केले जातात, त्यामुळे इथे काय झालं त्याच्यामध्ये अजून एक आपण इलेक्ट्रॉन इन्क्रीज केला आणि तिथे 14 इलेक्ट्रॉन्स झाले, त्यामुळे त्याची बॉन्ड ऑर्डर 1 झाली आणि बॉन्ड लेंथ काय झाली त्याची इन्क्रीज झाली. ठीक आहे. सो अशा प्रकारे हा काय होता O2 मॉलिक्यूल होता. त्याच्यामध्ये आपण ओरिजिनल O2 मॉलिक्यूलची सर्व इन्फॉर्मेशन पाहिली आणि त्यानंतर त्याचं मॅग्नेटिक कॅरेक्टर कसं असतं ते पाहिलं आणि त्याचे जे काही स्पेसिस असतात हे आपण पाहिले. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरला आपण काय स्टार्ट करणार आहोत मॉलिक्युलर ऑर्बिटल्स इन हेट्रोन्यूक्लियर डायटॉमिक मॉलिक्युल्स. याच्यामध्ये जे काय HCl असते त्यानंतर HF असते, हे मॉलिक्युल्स कशा तयार होतात, याचे एनर्जी लेवल डायग्राम कशा असतात हे आपल्याला याच्यामध्ये पाहायचे आहे. ठीक आहे.